मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 22 जानेवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याचा तो बोका सापडत नसतो. त्यामुळे ती फार रडत असते. त्यामुळे पार्थ हा काव्याला सांभाळत असतो. तिला खूप तो समजावत असतो. पार्थ म्हणत असतो की काव्या, तो तर खोटा बोका होता ना, मी तर ओजी बोका आहे, मी तर खरा बोका आहे ना तुमचा. मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. प्लीज काव्या, शांत व्हा. हे ऐकून मात्र रम्या आणि वसुंधराच्या चेहऱ्याचा हा रंगच उडतो. कारण त्यांना करायचे होते एक, मात्र झाले भलतेच. इकडे जीवा एका पेपरवर काहीतरी लिहित असतो. त्याने लिहिलं असतं की मी तुमच्या नवऱ्याचे सगळे ब्लॉग्स पाहतो, प्लीज तुम्ही तुमच्या नवऱ्याला माफ करा. तिथे गोटूसुद्धा असतो आणि गोटू म्हणतो, खरंच जीवा भैया, असं वाटत आहे की हे सगळं तुमच्या फॅननीच लिहिलेलं आहे. जीवाचं आणि गोटूचं मात्र लक्ष नसतं की तिथे ही नंदिनी उभा आहे. नंदिनी म्हणते की म्हणजे जे घरामध्ये दररोज जे बुके येतात त्यावर जो मॅटर लिहिलेला असतो ते बुके आणि त्या चिठ्ठ्यासुद्धा तुम्हीच पाठवलेल्या आहेत. नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही परत एकदा माझा विश्वास हा तुम्ही घात केलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला आता मात्र कधीच माफ करणार नाही. मित्रांनो, आता आपण 21 जानेवारीच्या भागामध्ये काय झालं होतं हे पाहणार आहोत, ज्यामुळे काव्या ही रडत होती आणि नंदिनी जीवावर रागवलेली होती. रम्या ही काव्याचा बोका तिच्या रूममधून घेऊन येत असते. इतक्यात आशाताई या रम्याला पाहतात. त्या म्हणतात की रम्याताई, मी काय लपवत आहात, तुमच्या हातामध्ये काय आहे? यावर रम्या म्हणते, तुला काय करायचं आहे, तू तुझं काम कर. यावर आशाताई म्हणतात की असं नाही रम्याताई, मी सगळ्यांचे कपडे हे धुण्यासाठी घेत आहे. मला वाटलं तुमच्याजवळ कपडे आहेत जे धुवायचे आहेत. यावर रम्या म्हणते की नाही, काही गरज नाही, आमचे आज कपडेच नाही धुण्यासाठी. कारण रम्याने तो बोका तिच्या पाठीमागे लपवलेला असतो आणि तिला असं वाटत असतं की तो बोका जर आशाला दिसला तर आशा मात्र सगळ्यांना सांगेल. त्यामुळे रम्या उद्धटपणेच आशाला तिकडून जाण्यासाठी सांगते. इकडे जीवा काहीतरी विचार करत बसलेला असतो आणि गोटूने जो चहा दिला असतो तो मात्र जीवाने पिलेलाच नसतो. त्यामुळे गोटू तिथे येऊन म्हणतो की हे काय जीवा भैया, तुम्ही अजून चहासुद्धा पिला नाही, थांबा, मी हा चहा गरम करून आणतो आणि हा पेपर साहेबांना देऊन येतो. यानंतर जीवा मात्र त्याला थांबवतो आणि म्हणतो, नको, मला काहीच नको आहे सध्या. यानंतर गोटू जीवाला म्हणतो की जीवा भैया, तुम्ही असे शांत शांत मला आवडत नाहीत. नंदिनी भाऊजीने तुम्हाला सोशल मीडियावर सुद्धा ब्लॉक करून टाकलेलं आहे, यामुळे मला फार वाईट वाटत आहे. गोटू म्हणतो की जीवा भैया, जे झालं ते माझ्या चुकीमुळे झालं. मी आताच आतमध्ये जाऊन जे झालं ते सगळं खरं खरं सांगून येतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. जीवा गोटूला थांबवतो, कारण गोटूने जर सगळं सांगितलं तर त्याची नोकरीही नक्की जाईल. गोटू म्हणतो की जीवा भैया, खरंच तुम्ही खूप वेगळे आहात, कारण जे झालं ते सगळं माझ्यामुळे झालं आणि तुम्ही म्हणता की मला तुझी मैत्री ही गमवायची नाही आहे. जीवा भैया, माझ्यामुळेच नंदिनी भाऊजीने तुम्हाला सगळीकडून ब्लॉक केलं आहे आणि तुम्हाला नंदिनी भाऊजी या नालायक म्हणले आहेत. गोटू म्हणतो, जीवा भैया, तुम्ही नालायक नाही तर लायक माणूस आहात. तुम्ही मैत्रीच्या लायक आहात, तुम्ही सगळ्या रिलेशनच्या लायक आहात, परंतु नंदिनी भाऊजीने तुम्हाला असं बोलायला नको होतं. जीवा म्हणतो की मी जो आहे तो आज फक्त नंदिनीमुळे आहे. नंदिनीमुळेच मी उभा राहायला शिकलो आहे आणि नंदिनीने मला या सगळ्यासाठी लायक असं बनवलेलं आहे आणि नंदिनीनेच मला शिकवले आहे, नाती ही जपायची नसतात तर नातीच जगायची असतात. जीवा म्हणतो की जे लोक माझे ब्लॉग्स बघतात त्यांना असं वाटत असेल की हा जीवा तर किती सॉलिड आहे, ही नंदिनी उगाचच सगळं ताणत आहे, परंतु त्या लोकांनी असा विचार करायला हवा, असं सगळं जर आपल्यासोबत झालं असतं तर आपण काय केलं असतं. यानंतर गोटू म्हणतो, ठीक आहे भैया, मी हा पेपर साहेबांना देऊन येतो. इतक्यात गोटूच्या हातातल्या पेपरमधून एक पॅम्पलेट खाली पडतं. ते पाहून जीवाला आणखीन एक आयडिया सुचते. इकडे देशमुखांच्या घरी रम्या ही त्या बोक्याला घेऊन स्वतःच्या रूममध्ये येते. तिथे वसुंधरा एक मोठी कात्री घेऊन उभा असते. यानंतर रम्या वसुंधराला म्हणते, अगं आई, आपल्याला फक्त हा छोटासा बोका कापायचा आहे. तू एवढी मोठी कात्री का बरं आणली आहेस? आपल्याला काही माणूस कापायचा नाही आहे एखादा, पण तू ही कात्री आणलीस तरी कुठून? त्यानंतर वसुंधरा म्हणते, अगं बागेतून आणली आहे, पण याचे तुकडे तुकडे करण्याच्या आधी मला याला झोडायचं आहे. यानंतर वसुंधरा ही त्या बोक्याला रम्याच्या हातातून घेते आणि त्याला म्हणत असते की काय रे बोकुड्या, तुझ्यामुळे हे सगळं झालं का? तुझ्या पायगुणामुळे पार्थला अवॉर्ड मिळाला आहे का?
वसुंधरा त्या बोक्याला मारतच म्हणत असते, आधीच तर त्या काव्याने माझ्या रम्याची जागा घेतलेली आहे आणि आता तर तू तिच्या कामाचं क्रेडिटही घेत आहेस. तू या घरामध्ये सिंगल पीस आला होतास ना, पण आता तुझे खूप सारे पीसेस करून मी तुला या घराच्या बाहेर फेकून देणार आहे. रम्या वसुंधराला मध्येच थांबून म्हणते की अगं आई, बोलण्यामध्ये काही तू वेळ घालू नकोस, कारण ती काव्या येण्याच्या आधी आपल्याला याचा कार्यक्रम उरकून टाकायचा आहे. यावर वसुंधरा म्हणते, अगं या बोक्याचा कार्यक्रम उरकायला किती असा वेळ लागणार आहे. वसुंधरा म्हणत असते की अगं, पण त्याआधी मला या बोक्याला पायदळी तुडवायचं आहे, कारण मला काव्याला तुडवल्याचा फील घ्यायचा आहे. असं म्हणून वसुंधरा ही त्या बोक्याला फरशीवर टाकते आणि त्याच्यावर पाय देणार असते. इतक्यात रम्या त्याला उचलून घेते. रम्या म्हणते की अगं आई, नको ना, पार्थ देशमुखांना तू असं मारू. परंतु वसुंधरा म्हणते, रम्या तू बिनडोक आहेस का? वसुंधरा म्हणते, अगं ती काव्या या बोक्याला पार्थ देशमुख म्हणते, म्हणून तू सुद्धा याला पार्थ देशमुख म्हणशील का? ती काव्या म्हणली होती, या बिनडोक बोक्यामुळेच पार्थला अवॉर्ड मिळाला आहे. याचा पायगुण चांगला आहे, तर आपण याच्या कटिंगची सुरुवात त्याच्या पायापासूनच करूया. वसुंधरा आणि रम्या त्या बोक्याला कट करणार असतात. इतक्यात त्यांच्या रूममध्ये ही पार्थची एंट्री दाखवतात. पार्थला पाहून रम्या तो बोका लपवते आणि पार्थ म्हणतो की सगळ्यात आधी तो बोका खाली ठेवा. यावर रम्या म्हणते की अरे पार्थ, आम्ही फक्त. परंतु पार्थ हा फार चिडलेला असतो. तो म्हणतो की डोंट ब्लफ. तो खूप मोठ्याने ओरडतो. यामुळे रम्या ही घाबरते. पार्थ त्या दोघींकडे रागाने पाहून म्हणतो की मला तुमचा सगळा प्लॅन हा कळलेला आहे. मात्र दोघी एकमेकीकडे बघतात. त्या खूप घाबरलेल्या असतात की आता मात्र पार्थ आपल्याला सोडणार नाही. इकडे मोहितेंच्या घरी जीवा हा त्याच्या सासूबाईंकडे येतो आणि त्यांना काहीतरी प्लॅन सांगतो. यावर त्याच्या सासूबाई या म्हणतात की हो जीवा, मला तुमचा प्लॅन हा सगळा समजलेला आहे. काही काळजी करू नका, सगळं जे होईल ते सगळं प्लॅननुसारच होणार आहे. त्याच्या सासूबाईला म्हणतो की सासूबाई तू सिगरेट हो. असं म्हणून जीवा तिथून निघून जातो. नंदिनीची आई ही न्यूजपेपर घेऊन आतमध्ये येते आणि ती नंदिनीच्या वडिलांना तय्यबली म्हणते. असं म्हटल्यानंतर नंदिनीचे वडील अचानक नंदिनीच्या आईकडे बघतात आणि म्हणतात, काय म्हटलीस तू, परत एकदा म्हण. यावर नंदिनीची आई म्हणते की मी म्हटलं की तलप आली आहे चहाची. हा पेपर वाचत वाचत तुम्ही चहा प्या. दुसरा पेपर नंदिनीकडे देत नंदिनीची आई चेअरवर बसते. इतक्यात नंदिनीचे वडील म्हणतात, अरे वा, आता काहीच दिवस राहिले आहेत. त्या जीवाचा फालतूपणा आपल्याला जास्त दिवस सहन करावा लागणार नाहीये. ते नंदिनीला म्हणतात की नंदिनी, तू संक्रांतीच्या दिवशी जे जीवाला ओरडलीस आणि नंतर त्याला तू एंटरटेन केलं नाहीस, हे मात्र खूप छान झालं. इतक्यात नंदिनी तो पेपर ओपन करते जो नंदिनीच्या आईने नंदिनीजवळ दिलेला असतो आणि त्यामध्ये जीवाची चिठ्ठी असते. हे पाहून मात्र नंदिनी तिच्या आईकडे बघते आणि नंदिनीची आई तिला खुणवते की ती चिठ्ठी तू वाच. आणि मजेशीर गोष्ट म्हणजे नंदिनीचे वडील जेव्हा पेपर वाचत असतात तर त्यामधले शब्द काही नसतात. त्यामुळे ते म्हणतात, काय हा पेपरवाला, मधले शब्द कुठे गेले काय माहीत. यावर नंदिनीची आई म्हणते की शब्दांना सुद्धा दुसरीकडे फिरून यावं वाटतंच ना. यानंतर नंदिनी ती चिठ्ठी वाचण्यासाठी पेपर ओपन करते. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं काय. त्यामध्ये लिहिलेलं असतं की आयुष्याच्या शब्दकोड्याचे मिळत जावे उत्तर, जिवलगाच्या पावलातले सरत जावावे अंतर. पहिल्या पावसानंतर जशी दरवळावी कॉफी, तशी मला सहज मिळो नंदिनी तुझी माफी. असं म्हणून नंदिनी तिच्या आईकडे बघते आणि आई मात्र हसत असते. इतक्यात नंदिनीच्या वडिलांचा फोन वाजतो आणि ते म्हणतात की हो, माझं काम चालू आहे PPTवर, ते मी तुम्हाला लवकरच देईल. नंदिनीचे वडील हे नंदिनीला इंग्लिश पेपर मागतात आणि त्या इंग्लिश पेपरमध्येच असतं जीवाची चिठ्ठी. नंदिनी फास्ट जीवाची चिठ्ठी काढून घेते आणि वडिलांना न्यूजपेपर देते. इतक्यात नंदिनीची आई ही नंदिनीला म्हणते की नंदिनी, अगं मी बाल्कनीमध्ये काही कपडे वाळत घातलेले आहेत, तेवढे तू काढून ये. परंतु नंदिनीचे वडील म्हणतात, अगं तिला आधी नाश्ता तर करू देत. परंतु नंदिनीची आई म्हणते, जर ती नाही गेली तर तुमचा मात्र नक्कीच नाश्ता होईल. यानंतर नंदिनीची आई नंदिनीला पाठवते आणि नंदिनी तिथून जाते. नंदिनीचे वडील चहा पित असतात. ते म्हणतात, अरे देवा, चहामध्ये किती साखर टाकलेली आहे. तर नंदिनीची आई हळूच म्हणते, तुमच्यासाठी तर खूप साखर गरजेची आहे. इकडे देशमुखांच्या घरी पार्थ हा खूप रागात असतो. तो रागातच रम्याच्या हातातून तो बोका घेतो आणि म्हणतो, काव्या तुम्हाला पुरून उरली आहे, म्हणून तर तुम्ही तिचा आता बोका घेतला आहे कापण्यासाठी. पार्थ वसुंधरा आणि रम्याकडे पाहतच म्हणतो, तुम्ही तर पूर्ण लाजच सोडली आहे. परंतु जर हे सगळं
काव्याला कळालं तर काव्या काय करेल याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? त्या दोघीजणी एकमेकीकडे पाहत असतात आणि त्यांना असं वाटतं की जर हे काव्याला जर कळालं, नक्कीच आपल्या गळ्याला पकडून आपल्याला गोल गोल फिरवेल आणि आपल्याला म्हणेल की आत्याबाई, तुम्हाला माझ्या बोक्याला हात लावण्याची तुम्ही हिंमत कशी केली? असं म्हणून काव्या आपल्याला खूप गोल गोल फिरवेल आणि आपल्याला ढकलून देईल. यानंतर वसुंधरा मात्र घाबरतच पार्थला म्हणते की पार्थ, अरे हे सगळं तू काव्याला का सांगत आहेस? कारण तिला हे जर कळालं तर ती आमच्यावर एखाद्या वाघिणीसारखीच धावून येईल. आणि रम्यासुद्धा म्हणते की अरे पार्थ, प्लीज तिला काही सांगू नकोस, कारण तिला आईच्या वयाचं सुद्धा भान राहत नाही. हे ऐकून मात्र पार्थ म्हणतो की तुमच्या दोघीला तरी आहे का भान, तुम्ही काय करत आहात याचं? एखाद्याबद्दल तुम्ही इतका द्वेष, इतका राग मनामध्ये साठवून ठेवता की त्याच्या गोष्टी तुम्ही कापायला घेता. यावर रम्या म्हणते की अरे पार्थ, तू इतका का चिडत आहेस? ते फक्त खेळणंच आहे ना. परंतु पार्थ म्हणतो की हे जर खेळणं असेल तर तुम्ही मला सांगा, तुम्ही का बरं हे घेतलं? काव्यावरचा राग हा तुम्ही काढण्यासाठी तुम्ही या बोक्याचा वापर करत आहात आणि हे मला कळणार नाही असं तुम्हाला वाटलं असेल. परंतु मी तुम्हाला एक लास्ट सांगतो की अशा गोष्टी तुम्ही आता इथेच थांबवा, नाहीतर माझ्या इतकं वाईट आता कोणीच नाहीये. आणि पार्थ पुढे वसुंधराला म्हणतो की आत्या, तुझी तर मला कमाल वाटते, कारण तू या रम्याच्या बालिशपणामध्ये सामील होत आहेस. यावर रम्या म्हणते की पार्थ, अरे काव्या या बोक्याला हाताशी धरून तुला खूप त्रास देते म्हणून तर आम्ही हे सगळं केलं. यावर पार्थ म्हणतो की रम्या, मी तुला सांगायला आलो होतो का की तू माझी मदत कर, काव्याचा मला त्रास होत आहे? पार्थ रागातच रम्याला विचारत असतो, सांग ना रम्या, मी आलो होतो का तुझ्याकडे? मला आवडतो काव्याने दिलेला हा त्रास, त्यामुळे तुम्ही दोघी लक्ष देऊन ऐका. इथून पुढे काव्यापासून आणि काव्याच्या वस्तूंपासून लांब राहा. असं म्हणून पार्थ तिथून रागात निघून जातो. यानंतर वसुंधरा रागातच कात्री खाली ठेवत म्हणते की या घरामध्ये एक सुद्धा गोष्ट ही आपल्या मनासारखी करता येत नाही. पार्थ त्या बोक्याला घेऊन काव्याच्या रूममध्ये जातो. तो दार नॉक करतो, परंतु काव्या येत नाही. त्यामुळे पार्थ रूममध्ये जातो आणि म्हणतो की बहुतेक काव्या ही रूममध्ये नाहीये, हा बोका मी इथेच ठेवून जातो. पार्थ रूममधून बाहेर जाताना त्याला टेबलवर काव्याचं मंगळसूत्र दिसतं. त्याला आठवतं की हे पेंडंट हे काव्याला पार्थने दिलं होतं. तेव्हा काव्याला खूप आनंद झाला होता. पार्थ ते पेंडंट जागच्या जागी ठेवून देतो आणि तिथल्या ड्रेसिंग टेबलकडे जातो. त्याला तिथे एक परफ्यूम दिसतो. तो परफ्यूम पार्थनीच काव्याला दिलेला असतो. पार्थ तो परफ्यूम हातात घेतो आणि त्याला काही जुन्या आठवणी आठवतात. पार्थ त्या परफ्यूमकडे बघतो आणि म्हणतो, हा परफ्यूम थोडासा कमी झालेला आहे, म्हणजे काव्या हा परफ्यूम वापरत असतील. असं म्हणून पार्थ थोडासा परफ्यूम हा स्प्रे करतो. खरंच त्या परफ्यूमचा वास खूप सुंदर असतो. परफ्यूम ठेवताना बाजूलाच काव्याचं एक लोशन असतं. ते सुद्धा पार्थ घेतात आणि म्हणतात की हे लोशन खरंच खूप छान आहे आणि ते हातावर लावतात. त्या लोशन सोबत सुद्धा त्यांच्या खूप काही अशा आठवणी असतात. ते सगळं पार्थला आठवत असतं. इतक्यात पार्थचं लक्ष हे त्या बोक्याकडे जातं आणि पार्थ त्या बोक्याला म्हणतो की काय बघतोस रे माझ्याकडे? असं म्हणून पार्थ त्या बोक्याकडे जाऊन बसतात आणि म्हणतात की तुला फार छान वाटतं ना, काव्या तुला मिठीत घेऊन फिरतात, तुला अंजारतात, गुंजारतात, पण तू विसरू नकोस हां, एक बुक्कीतच तुला मी गार करील. आताच तर तुला मी वाचवलं आहे, नाहीतर तुझे कात्रीने बारीक बारीक तुकडे झाले असते. असं म्हणून पार्थ त्या बोक्याला एक चापट मारतात आणि बोका खाली पडतो. तेव्हा पार्थ म्हणतो की जर हे काव्याने बघितलं तर मात्र त्या मलाच मारतील. असं म्हणून त्या बोक्यावर पांघरून टाकून पार्थ तिथून निघून जातो. इकडे नंदिनी बाल्कनीमध्ये येते आणि ती पाहते की जीवानी ग्रासवर सॉरी असं लिहिलेलं आहे, ते पण कपड्यांनी. हे पाहून नंदिनीला खूप छान वाटतं. ती सगळीकडे जीवाला शोधत असते, परंतु जीवा हा ऑटो पाठीमागे उभा राहून तिलाच पाहत असतो. नंदिनी आतमध्ये जात असते. इतक्यात जीवा ऑटो पाठीमागून बाहेर येतो आणि आपले कान पकडून नंदिनीला सॉरी म्हणतो. नंदिनी खूप गोड अशी स्माईल करत जीवाला माफ करते. इकडे पार्थ तयार होऊन अवॉर्ड फंक्शनसाठी जात असतो आणि तो देवाच्या पाया पडतो. तिकडे मानिनी काकू येतात आणि पार्थला दही साखर देतात. मानिनी काकू या पार्थला म्हणतात की पार्थ, नक्कीच तुला हा अवॉर्ड मिळणार आहे. पार्थ म्हणतो की ते सगळं ठीक आहे आई,
परंतु तू मला आशीर्वाद दे. तर मानिनी काकू म्हणतात की आईवडिलांचे आशीर्वाद हे नक्कीच मुलांच्या पाठीमागे असतात, परंतु पार्थ असे काही माणसं असतात की ज्यांच्या शुभेच्छा ह्या मिळाल्यानंतर नक्कीच त्या फळाला येतात. यानंतर पार्थ म्हणतो की आई, तुला जे म्हणायचं आहे ते मला कळतं आहे. मग मानिनी काकू म्हणतात की अरे, सगळं कळत आहे तर मग वळत का बरं नाहीये? सोबत घेऊन जा ना काव्याला, तिला सुद्धा बरं वाटेल. ते दोघे जण बोलत असताना अचानक तिथे काव्या येते. काव्या फार घाबरलेली असते. ती मानिनी काकूला म्हणते की आई ऐका ना, माझा बोका कुठंच सापडत नाही. पूर्ण घरामध्ये मी त्याला शोधला आहे. हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो की जाईल कुठे तो, असेल ना तुमच्या रूममध्येच. काव्या म्हणते की नाही, मी त्याला हेडफोन्स लावून मी इकडे आले होते, परंतु आता मी रूममध्ये गेल्यावर पाहिलं की माझा बोका तिथे नाहीये. हे ऐकल्यावर पार्थ म्हणतो की असेल ना तिथेच, तुम्ही नीट बघा. हे ऐकल्यानंतर काव्या म्हणते की पार्थ देशमुख, तुम्ही असं कसं म्हणू शकता? प्लीज तुम्ही काही लपवत असाल तर प्लीज मला सांगा, माझा बोका आहे कुठे? काव्याला फार परेशान झालेलं बघून पार्थ म्हणतो की हो मी सांगतो. मग थोड्या वेळापूर्वी वसुंधरा आत्या आणि रम्याच्या हातामध्ये मी त्याला पाहिलं होतं आणि जे झालं ते सगळं काव्याला पार्थ सांगून टाकतो. हे ऐकून काव्याला आणि मानिनी काकूला फार वाईट वाटतं. काव्या रागातच म्हणत असते की त्यांची हिंमतच कशी झाली माझ्या बोक्याला हात लावण्याची. इतक्यात वरून फर खाली पडतो. तो फर पाहून काव्याला मात्र खूप वाईट वाटतं. तिला असं वाटतं की तो फर तिच्याच बोक्याचा आहे. काव्या रागातच वरी पाहते आणि म्हणते कोण आहे तिकडे? हे ऐकल्यानंतर मानिनी काकू म्हणते की कोण असणार, वसुंधरा आणि रम्या तर असतात वरी. काव्या मात्र रडत असते. ती म्हणत असते की आई, या दोघींना माझा बोका हा कापला आहे. पार्थ बघा ना, माझा बोका या दोघींना कापला आहे. काव्या असं बोलत असतानाच रूममधून रम्या आणि वसुंधरा बाहेर येतात. वसुंधराच्या हातामध्ये ती कात्री अजूनही असते. हे पाहून काव्याला असं वाटतं की या दोघींनाच आपला बोक्या हा कट केला आहे. त्यामुळे काव्या ही रम्याच्या नावाने खूप मोठ्याने ओरडते. मित्रांनो, पार्थने तो बोका काव्याच्याच रूममध्ये ब्लँकेट खाली ठेवलेला असतो. हे जेव्हा काव्याला कळेल तेव्हा काय होईल आणि जर रम्याने खरंच तो बोका कट केला असेल तर रम्याचं पुढे काय होणार आहे हे पाहण्यासारखंच आहे. मित्रांनो, मालिकेच्या अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा.